जानेवारी 2026 रोजी या वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि ही पहिली चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून येत आहे. किती चांगला योग आहे. पहिली चतुर्थी अंगारक योग आहे, त्यामुळे ही चतुर्थी सर्वांनी करायची आहे. अंगारक चतुर्थी आपण एक चतुर्थी केली तर 21 चतुर्थी केल्याचं फळ भेटत असतं. वर्षभर म्हणजे महिन्याला चतुर्थी असते, संकष्टी चतुर्थी असते, विनायक चतुर्थी असते, पण अंगारक चतुर्थी ही वर्षातून 1 किंवा 2 येत असतात. पण आपण एक जरी अंगारक चतुर्थी केली वर्षातून तरी 21 चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला भेटत असतं. त्यामुळे उद्याची अंगारक चतुर्थी सर्वांनी करायची आहे. सकाळी लवकर उठून फ्रेश व्हायचं आहे आणि गणपती म्हणजे सर्व देवांची पूजा करताना गणपतीची पूजा करायची. गणपतीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना 11 वेळेस पाण्याने अभिषेक करा, परत 11 वेळेस पंचामृताने अभिषेक करा व नंतर 11 वेळेस पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि ते जर नाही जमलं तर ओम गण गणपती महा, ओम गणपती महा हा मंत्र म्हणत राहायचा आहे. आणि नंतर गणपतीला आपल्या जागेवर ठेवून हळद कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करायचं आहे आणि नंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे व नंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण दिवसभरात नंतर आपण सेवा करू शकतो गणपतीची. आपण 11 वेळेस गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळेसच करा, नाहीच शक्य तर मनातून जेवढी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचत असते. 1 वेळेस केलं तरीही चालेल ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी, पण 11 वेळेस केलं तर उद्या अंगारक चतुर्थी आहे, त्यामुळे 11 वेळेस केलं तर एकदम उत्तम होईल. त्यामुळे 11 वेळेस करा. तुम्ही 11 वेळेस गणपती मंत्र म्हणू शकता. ओम नमो भगवते गजानना हा मंत्र 11 वेळेस म्हणू शकता. तुम्हाला जे जमतं आहे ते तुम्ही करा. संध्याकाळी आपल्या जो आपण ज्या भागात राहतो त्या भागातला चंद्रोदय किती वाजता होणार आहे हे पाहायचं आहे कॅलेंडरमध्ये आणि त्यानुसार मग चंद्रोदय झाल्यानंतर उद्या आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. चंद्राला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि दिवा अगरबत्ती धूप ओवाळून आपल्याला नंतर गणपतीची आरती करायची आहे आणि गणपतीची आरती करून गणपतीला मोदक प्रिय आहेत त्यामुळे उद्या मोदकाचा नैवेद्य गणपतीला संध्याकाळी दाखवायचा आहे. तर आपल्याला ज्या प्रिय वस्तू आहेत गणपतीला मोदक आहे, दुर्वा आहे आणि जास्वंदाचं फूल आहे, हे उद्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रिय वस्तू गणपतीला अर्पण करायच्या आहेत आणि संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करून मग आपल्याला जो आपण सात्विक भोजन करायचं आहे उद्या वरण भात भाजी चपाती हे असं नैवेद्य गणपतीला दाखवायचं आहे तो पण. आणि मग आपण चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. दिवसभर मनातून नामस्मरण करायचं आहे गणपतीचं. ओम गण गणपती महा काही शक्य नसेल तर ओम गण गणपती महा हा मंत्र जेवढा शक्य होईल तेवढ्या वेळेस मनातल्या मनात पठण करायचं आहे आणि गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. गणपती देवता ही सगळ्यांना पटकन पावणारी आहे. लहान असो थोर असो सर्वांची आवडती गणपती देवता आहे. त्यामुळे सर्वांनी नामस्मरण करा आणि आशीर्वाद घ्या.